हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत एकदम कुरकुरीत असा नाश्ता, तोही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता आहे। आणि हाच नाश्ता तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा दुपारी स्नॅक्ससाठी सुद्धा खाऊ शकता। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। तर आता इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, तर त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ टाकलं की त्यानंतर आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि थोडं पाणी करून आपण जसं चपातीसाठी पीठ मळून घेतो तशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा प्रकारे मीडियम जसं आपण चपाती लाटण्यासाठी पीठ मळतो तशाच प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आणि आता हे 5 ते 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवायचे। तोपर्यंत आता इथे मी 5 बटाटे उकळून घेतले, तर ते आपल्याला अशा प्रकारे खिसणीने बारीक खिसून घ्यायचे। तुम्ही त्याला हाताने सुद्धा स्मॅश करू शकता किंवा तुमच्याकडे स्मॅशर असेल तर त्याने सुद्धा करू शकता। पण एक लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये जे बारीक लम्स वगैरे असतात तर ते राहू नये। त्याच्यासाठी जर तुम्ही कद्दूकस पूर्ण असं बारीक करून घेतलं खिसणीवर तर ते छान राहील। किंवा मग तुम्ही 2 ते 3 शिट्ट्या जर जास्त करून घेतल्या आणि थोडंसं इझिली जर गरम जेव्हा असतात आपले बटाटे तर तेव्हाच तुम्ही जर त्यांना स्मॅश केलं तर ते तेव्हा तसे सुद्धा इझिली होतात। तर इथे मी 5 बटाटे पूर्ण छान खिसणीच्या मदतीने मस्त बारीक करून घेतलेले। तर आता आपण यामध्ये टाकणार आहे 1 चमचा जिरं, तुम्ही जिऱ्याच्या ऐवजी जिरेपूड सुद्धा वापरू शकता। त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे हिरवी मिरची तुम्हाला जर चालत नसेल तर तुम्ही याच्या ठिकाणी लाल तिखटाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे, तो सुद्धा आपण यामध्ये ॲड करू। त्यानंतर त्यामध्ये आपण टाकू बारीक चिरलेली कोथिंबीर। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा पांढरी तीळ ॲड करू। सोबतच त्यामध्ये टाकू 1 चमचे चिली फ्लेक्स। जर तुम्ही हे लहान मुलांना देत असाल तर चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची स्किप केली तरीही चालेल। त्यानंतर इथे 1 चमचा आमचूर पावडर, जर तुमच्याकडे आमचूर पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रससुद्धा टाकू शकता। 1 चमचा त्यामध्ये आपण मीठ टाकू आणि आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। तर बटाट्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गाजर किंवा मग एकदम बारीक चॉप किंवा मग एकदम फाईन पेस्ट करून तुम्ही त्यामध्ये सिमला मिर्च, गाजर अशा प्रकारे तुम्हाला जे आवडत असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर आता हे सगळं खूप छान मिक्स झालं आहे। तर आता आपण एका प्लेटमध्ये घेऊ 2.5 चमचे मैदा। त्या मैद्याला आपल्याला एकदम जे पातळ बॅटर असतं जसं की आपण भज्यासाठी वगैरे बनवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ, तशा प्रकारे आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे। तर त्याला बाहेरून जे आपला जो आपण छान पदार्थ बनवणार आहे स्नॅक्सचा, तर त्याला बाहेरून पण छान दिसायला पाहिजे, त्यासाठी आपण त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये ॲड करायची आणि नंतर सोबतच त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा ॲड करायचं। तर इथे आपल्याला हे छान थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम पाणी टाकायचं नाही किंवा एकदम पातळसुद्धा करायचं नाही, त्यामुळे जर तुम्ही एकदम पाणी त्यामध्ये ॲड केलं तर ते जे मैदा आहे तर त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि मग त्या मुळत नाही आणि मग ते व्यवस्थित बनत नाही। त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे थोडं पाणी ॲड करत, जर तुमच्याकडे विस्कर किंवा काही असेल तर त्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता थोडं, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होणार नाही। तर आपल्याला अशा कन्सिस्टन्सीचं जे बॅटर आहे ते हवं आहे। तर या ठिकाणी बघा मी इथं घेतलेली आहे एक गोळा, जसं आपण चपाती लाटतो तशाच प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। जास्त पातळ किंवा बारीक जाड असं काहीच नाही, जसं आपण चपाती वगैरे लाटतो तशाच प्रकारे आपल्याला गोळा घेऊन लाटायचं आहे। जर तुमच्याकडे मोठा पोळपाट किंवा जर तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवर डायरेक्टली चपाती लाटत असाल तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात जो बनवायचं आहे तेवढीच तुम्ही मोठी चपातीसुद्धा बनवली तरीसुद्धा चालेल। तर इथे बघा मी अशा प्रकारे चपाती लाटून घेते। तर या ठिकाणी तुम्ही याच्यापेक्षा जरी तुम्हाला बारीक लाटायची असेल तर तुम्ही यापेक्षा बारीकसुद्धा लाटू शकतात। तर या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला जे साईडचे कोपरे आहेत तर ते कट करून घ्यायचे, जेणेकरून जी पोळी आहे तिला छान असा चौकोनी आकार येईल। तर तुम्ही जर अशा प्रकारे एकदम मोठी चपाती एकाच वेळेस जर लाटली तर खूप छान असं म्हणजे पटापट तयार होईल जो नाश्ता आहे तो। तर आता काय करायचं, थोडं भाजी अशी घ्यायची आणि थोडी स्प्रेड करायची आणि परत घ्यायची। तर अशा प्रकारे आपल्याला छान अशी भाजी पटापट स्प्रेड करून घ्यायची। तर
ठिकाणी बघा मी छान भाजी स्प्रेड करून घेतली आणि आता आपल्याला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये आपण हे कट करून घेऊ शकतो। तर इथं मी उभे लाईन मारून घेतले आणि आडवे एक मारले, तर उभे मी 2 मारले, तर तुम्ही 1 मारला तरीही चालेल। तर या ठिकाणी मी घेतलेला आहे मोझरेला चीज। तर तुम्ही तुमच्याकडे मोझरेला चीज नसेल तर तुम्ही चीज क्यूब किंवा मग चीज खिसून यामध्ये टाकलं तरीही चालेल। सोबतच यामध्ये मी टाकणार आहे हे पिझ्झा पास्ता सॉस आहे। तर यामध्ये तुम्ही टोमॅटो केचप, शेजवान चटणी असं टाकू शकता। तर मी पिझ्झा पास्ता सॉस सोबत मी इथे टोमॅटो केचपसुद्धा टाकते, याने टेस्ट खूप छान अशी येते। आणि आता आपल्याला हे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये चिली सॉस असं काय जे तुम्हाला थोडंसं स्पायसी हवे असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता। तर आता मी जे सॉस टाकलेलं होतं तर ते सुद्धा छान स्प्रेड करून घेतलं आणि त्यामध्ये मी आता हे मोझरेला चीज टाकते। तर हे मोझरेला चीज टाकल्यामुळे काय होतं की हे खूप जास्त असं मेल्ट होतं, त्यामुळे हे तो जे बॉल्स असतात ते फुटण्याची शक्यता असते, पण टेस्ट एक नंबर लागते याने। तर तुम्ही याच्याऐवजी जर थोडंसं चीज वगैरे खिसून टाकलं किंवा मग चीज क्यूब जे असतात ते टाकले तरीसुद्धा चालेल। तर या ठिकाणी आपल्याला हे थोडंसं छान असं पॅक करून घ्यायचं आहे, पण मी यामध्ये जे आहे मोझरेला चीज टाकलं त्यामुळे ते थोडेसे काही जे बॉल्स आहेत म्हणजे जे आपण पॅक करून घेते तर ते पॅक व्यवस्थित केल्यानंतरसुद्धा थोडंसं बाहेर आलं। पण ते जी चीज आहे तर ते करपत वगैरे नाही आणि जरी करपलं तरी ते थोडंसं आपण काढून घेऊ शकतो हाताने बाहेर जेव्हा आपण काढतो तेव्हा। बाकी त्याची टेस्ट वगैरे काही चेंज होत नाही। तर आणि थोडंसं आपलं जे तेल आहे तर ते थोडंसं असं काळसर दिसतं आपल्याला त्यामुळे। म्हणून मग जर तुम्हाला तसं आवडत नसेल तर तुम्ही याच्याऐवजी चीज क्यूब किंवा चीज खिसून टाकलं तरीही चालेल, किंवा मग स्लाईस चीज मिळतात तर ते जे चीज स्लाईस आहे तर त्यांचे तुम्ही बारीक तुकडे करून यामध्ये ॲड करू शकता। तर आता इथे जे आपण बॅटर बनवून ठेवलं होतं तर त्याला थोडंसं असं छान स्टर करायचं आणि जर तुम्हाला थोड्या वेळाने थोडंसं घट्टसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता। त्यानंतर आपण जे पॅटीसच्या शेपमध्ये बनवून घेतलं होतं तर ते आपण याच्यामध्ये छान डिप करून घ्यायचं। आणि जर तुम्हाला जर असं जमत नसेल हाताने टाकायला तर तुम्ही काय करायचं, जेव्हा तुम्ही कढईमध्ये टाकणार तेव्हा तुम्ही डायरेक्टली चमच्याने टाकलं तरीसुद्धा चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला त्यावर थोडीशी कोथिंबीरसुद्धा घ्यायची जेणेकरून त्याला वरतूनसुद्धा छान असा कलर येईल। तर हे बघा या ठिकाणी आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे। तर आता काय करायचं, गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि एक करून जेवढे कढईमध्ये आपल्या बसतील तेवढे आपण त्यामध्ये टाकून छान फ्राय करून घ्यायचं। तर फ्राय करताना काय करायचं, घाई करायची नाही, थोडंसं एका साईडने छान असं खरपूस होईल तेवढ्यापर्यंत आपल्याला हे भाजायचं, एका साईडने फ्राय करून घ्यायचं आणि लगेचच दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं। तर आपण फ्राय करायला टाकल्यानंतर आपण जी वरची साईड आहे त्याला वरतून थोडंसं असं चमच्याने आपण छान तेल थोडंसं वरतून टाकून घ्यायचं जेणेकरून जी वरची ओली साईड आहे तर ती पण छान अशी ड्राय होईल आणि जेव्हा आपण तिला पलटवू तर तेव्हा ती आजूबाजूला चिटकणार नाही। तर आता एका साईडने छान फ्राय झाले तर आपण दुसऱ्या साईडने आता आपण थोडेसे पलटवून घेऊ आणि जेणेकरून जी दुसरी साईड आहे ती पण छान फ्राय होईल। तर आपल्याला हे फ्राय करण्यासाठी एका साईडने 2 ते 3 मिनिटं आणि दुसऱ्या साईडने 2 ते 3 मिनिटं असे 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे फ्राय करण्यासाठी लागतात। तर तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवून आणि गॅसची फ्लेम जी आहे ती हाय करायची नाही, मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून ते छान असे कुरकुरीत होतात। तर आता हे रेडी आहे तर आपण हे आता काढून घेऊ आणि छान असं सर्व करू। तर मी तुम्हाला स्पूनच्या मदतीने दाखवते की किती हे छान कुरकुरीत झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।